करण्यासाठी आता ही तर खरी परीक्षा आहे ना. कोणी जर 2 पावलं चाललो असेल तरच लोक परत पुढच्या वेळेस आशीर्वाद देणार आहे. काम करण्यासाठी मी कोणाकडेही जायला आज तयार आहे. काम माझ्या लोकांचं काम होणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं उदय गोळे सरचा कॉन्टॅक्ट नंबर हा प्रत्येक महिलेकडं, प्रत्येक माझ्या भावाकडं, प्रत्येक बहिणीकडं आहे. मला आज नाही रात्री म्हणजे पहाटे 5ला पण फोन येतो ना, तर मी तो उचलतो आणि त्याचा अनुभव लोकांनी घेतलाय. नमस्कार सिन्नरकरांनो, माझं नाव ओम सुनील पन्हाळे. जसं की आपल्याला माहिती आहे, सिन्नर मंथन या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक प्रभागातून जे काही प्रबल उमेदवार आहे की ज्यांना आपल्या सिन्नर नगरीमध्ये ते जे फॉर्म भरणार आहे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या याच्यातून, त्यांचं एक्झॅक्ट त्यांच्या प्रभागातील उपाययोजना काय आहे, गोष्टी कशा आहे व त्यांचं व्हिजन काय आहे हे आपण याच्यातून एक माहिती करून घ्यायचा एक प्रयत्न करत आहोत. तर आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून उदय भाऊजी गोळे सर हे एक प्रबळ कॅन्डिडेट आहे. ते पण आपला फॉर्म भरणार आहे व त्यांच्या एक्झॅक्ट उपाययोजना कसं आहे काय हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर उदय भाऊजी नमस्कार. तुम्ही तुमचा टाइम देऊन आपल्या या पॉडकास्ट कट्ट्यावरती आलात व आपले विचार एक्झॅक्ट काय आहे सिन्नरकरांसाठी व आपल्या प्रभाग क्रमांक 5 याच्यासाठी या संदर्भात एक तुमचे विचार जे मतदार बांधव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही टाइम दिला, यासाठी मी आपले धन्यवाद देतो. तर सर्वात पहिले उदय भाऊ गोळे सर यांचं एक्झॅक्ट जीवन प्रवास काय आहे व तुमचं एक इंट्रोडक्शन बेसिक काय आहे हे तुम्ही सांगू शकता का? नमस्कार, मी उदय गोळे सर. मी 2012 मध्ये व्यवसायात आलो. माझी त्या आधीची पार्श्वभूमी, माझे वडील प्रशासकीय सेवेत होते आणि मी स्वतःही कधी व्यवसाय करेल ही विचारधारणा म्हणजे असं कधी ठरवलं नव्हतं. परंतु एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी व्हायचं हे एकमेव स्वप्न मी ग्रॅज्युएट व्हायच्या आधी अपियर असतानाच ठरवलं आणि अपियर असताना लास्ट इयरला असतानाच मी मेन्स पास होऊन इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. परंतु हा प्रवास करत असताना पुण्यात आमच्या वडिलांनी महिंद्रा कंपनीची एजन्सी मिळते म्हणून इंटरव्ह्यू द्यायला लावली आणि त्यात देवकृपेने आपलं महिंद्रा सारख्या कंपनीच्या एजन्सीला सिलेक्शन झालं. आपल्याला एलवाय मिळाला. मग कौटुंबिक पार्श्वभूमी एकत्र कुटुंबाचे असताना त्यांनी सांगितलं का अधिकारी व्हायचं तर क्लास 1 असेल तर व्हायचं, अदरवाईज व्यवसाय केला तर पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होईल. ह्या उद्देशाने व्यवसाय जॉईन केला. 2012 नंतर एक 5-7 वर्ष व्यवसाय केल्यावर, व्यवसाय चांगला सुरळीत झाल्यावर एक समाजाला आपण काहीतरी देणं लागतं. कारण आपली पहिली भावना हीच होती का आपलं करिअर आपल्याला करताना कुठंतरी जनसेवा करता आली पाहिजे. ती जरी प्रशासनाच्या माध्यमातून नाही करता आली, व्यवसाय करता करता जो वेळ आपल्याला भेटतोय त्या वेळेतून आपण समाजाला काय देऊ शकतो किंवा आपण जनसेवा काय करू शकतो. तर त्या उद्देशाने 2016च्या निवडणुकीत ऐनवेळीच म्हणता येईल प्रणाली गोळे सरांच्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार, एक कौटुंबिक पार्श्वभूमी चांगले असलेला उमेदवार, प्रभाग क्रमांक त्यावेळेचा 7 होता. तर त्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण प्रणाली गोळे सरांची उमेदवारी केली आणि एकमेव शहरातून अपक्ष नगरसेवक म्हणून या आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधल्या जनतेने आपल्याला संधी दिली. पण ज्यावेळेस अपक्ष नगरसेवक म्हणून नगरपालिकेत पाठवलं त्यावेळेस आपली इतरांपेक्षा काकणभर जबाबदारी जास्ती आहे या भावनेतून आपण काम करायचं ठरवलं. नगरसेवक या शब्दाचा अर्थ काय? कारण आपण नगरसेवक पदाला उभं राहिलो होतो आणि नगरसेवक लोकांनी आपल्याला जर केलं तर नगरसेवक या शब्दात सेवक ही जी काय गोष्ट आहे तर त्याच्यावर काम करायचं ठरवलं आणि गेली 8 वर्ष, 5 वर्ष नगरपालिकेचे, त्यानंतर प्रशासकीय कालावधी, तर त्याच्यामध्ये आपण कसं नगरसेवक या शब्दाला न्याय देऊ शकतो आणि बेसिक्सवर कसं काम करू शकतो याच्यावर आपण हे केलं. प्रणाली गोळे सर यांच्या माध्यमातून मला कामाची संधी मिळाली. कारण महिला नगरसेवक असताना काही मर्यादा येतात जनसंपर्काच्या, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण कसं काम करता येईल. महत्वाचं जनतेच्या लोकांच्या अपेक्षा काही जास्ती नसतात. माझं मत आहे त्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहे का केलेला फोन उचलावा, आपल्या छोट्या गोष्टी ऐकून घ्यावा आणि त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करावा. मी खरं सांगतो, मी त्याच्यावरच मेन फोकस केला आणि त्याच्यावर बेसिक्सवर काम करण्याचं ठरवलं. आतापर्यंत तुम्हाला सांगतो नगरसेवकाचं काम काय हाच मूळ मुद्दा आहे. आमदार खासदार यांच्याकडून खूप अपेक्षा असतं, पण नगरसेवकाकडून अपेक्षा काय असते का स्वच्छता असावी, लाईट असावी, पाण्यासंदर्भात माहिती असावी. महत्वाचं नगरपालिका आणि नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करण्याचं आपण काम केलं, बेसिक्सवर काम करण्याचं काम केलं.
तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला आज लोक देत आहे. माझ्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही जर बघाल तर ह्या डेटामध्ये आपण पुढे काय करू शकतो याची सगळी माझ्याकडे इत्यंभूत माहिती आहे. कारण आपण एक सुशिक्षित आणि उमद नेतृत्व जर आपल्याला करायचं असेल तर आपली पूर्ण तयारी असली पाहिजे का आपण जर एखादी जबाबदारी घेणार आहोत किंवा घेऊ इच्छित आहोत तर आपण त्याला न्याय दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, या मताचा मी आहे. तर ती वेळ देण्याची आणि न्याय देण्याची, प्रसंगी खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ आली तरी आपल्याला करायची. कारण आपल्याला हा एकच आपली एक हाऊस किंवा आपल्याला एक न्याय द्यायचा आहे या हिशोबाने आपण या गोष्टीकडे बघतोय. आणि मला वाटतं लोकांना ती भावती पण आहे का आपल्याला एक युवा नेतृत्व किंवा एक कोणी हक्कानी सांगू शकेल असा जर माणूस आपल्या प्रभागातून जात असेल तर नक्कीच मला वाटतं लोकांना सर्वांना आवडतंय. त्यामुळेच गेली 8 दिवस जी काही नगरपालिकेचे इलेक्शन रन झाल्यावर सगळ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मला आहे, सगळ्यांच्या शुभेच्छा मला मिळत आहेत. तर मला वाटतं मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की येत्या काळात जर झेरॉक्स नगरसेवक किंवा प्रणाली बरोबर मी काम केलंय त्याची दखल घेऊन जर लोकांनी आपल्याला संधी देतायत पॉझिटिव्हली तर त्या संधीचा नक्कीच येत्या काळात चांगला उपयोग होईल. आणि माझी पार्श्वभूमी विचारली तर मी व्यवसाय करता करता आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं या जनसेवेच्या भावनेतून मी सेवेचा रथ घेण्याचा मी एक कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतो. जसं की भाऊ तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच वेळेस पाण्याची ही एक मोठी समस्या आहे, बरोबर. पाण्याच्या समस्यावरती याच्यावर तुमचं काय भाष्य करू? बघा, शहर दिवसागणिक खूप मोठं होत चाललंय. मला वाटतं यंदाच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 55,000 मतदार आहेत, परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर लोकांची संख्या जास्ती आहे. आपल्याकडे MIDC मुळे बरेच लोक बाहेर गावातून आपल्या गावात राहायला येत आहे. माझा प्रभाग बघितला तर गावठाण आहे आणि इथलं चॅलेंज वेगळं आहे का इथं दाट लोकवस्तीचा भाग आहे, इथं स्टोरेज कमी आहे लोकांकडे, त्यामुळे पाण्याच्या अडचणी निश्चितपणानं आहे. परंतु मी माझ्या परीने जे काय शक्य आहे ते प्रयत्न मागच्या 5 वर्षात केले. किमान नगरपालिकेकडून काय तांत्रिक अडचण आहे ती लोकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या वेळा कशा आहेत, ते पाण्याचं काय आपल्याला नियोजन करता येईल, बरोबर, याच्यावर काम केलं. तुम्हाला सांगायला मला आवडेल का 2016-17 पर्यंत मला वाटतं आपल्या प्रभागाला मार्केट टाकीहून जे पाणी येतं लोंढे गल्ली कुंभार गल्ली भागाला, तर आंबेडकर नगर लोंढे गल्ली खळवाडी या पूर्ण भागाला 5 लाख लिटरची एक जी टाकी आहे ती भरून पाणी जायचं, पूर्ण भागाला एकाच वेळेत जायचं. पण माझ्या लक्षात आलं की हे जे पाणी हे अर्धा तासाच्या वरती काही पुरत नाही. आणि आपल्या ज्या पूर्व पश्चिम ज्या गल्ल्या आहेत छोट्या छोट्या तिथं पाणी घुसत नाही कारण पाण्याचं प्रेशर नसतं. तर त्याच्यावरती त्यावेळेचे सन्माननीय नगराध्यक्ष किरणजी डगळे यांच्या संपर्कात राहून त्याच्या मागे लागून, कारण ज्यावेळेस विभागणी होती त्यावेळेस निश्चितपणानं नगरपालिकेच्या नियोजनामध्ये काही बदल करावे लागतात, तर त्याला सहसा कोणी तयार होत नाही भाग वाढवण्यासाठी. परंतु ती गरज दाट लोकवस्तीची लक्षात घेऊन आपल्या रिक्वेस्टचा आदर करून नगरपालिकेत आपण 2 भाग करण्याला सक्सेस झालो. म्हणजे मार्केट टाकीवरून आता 2 भाग आहे, जे पहिले पूर्वी एकच भाग होता. त्याचा फायदा असा झाला की ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याला सोडलं जातं. ओव्हरफ्लोचं पाणी सोडल्यावर सगळ्या पाईपलाईन व्यवस्थित भरल्या जातात. त्यानंतर एका वेळेस सगळ्या मोटरी चालू होत नाही, त्यामुळे लाईट जाण्याची पण हे आहे. जसं तुम्ही विचारलं समस्या काय, तर बऱ्याच समस्या आहेत. काय लाईट जाण्याचे प्रॉब्लेम असतात, नियोजन नगरपालिकेचं प्रॉब्लेम असतात. आता मागील काळामध्ये प्रशासनाच्या कालावधीत काही ट्रान्समिशनचे पण प्रॉब्लेम आले होते, जे डीपीचे प्रॉब्लेम होते, पंपाचे प्रॉब्लेम होते. पण याच्यावर मार्ग काढण्यासाठी नगरसेवक असतात. मला असं वाटतं लोक आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यासाठीच पाठवतात का जी समस्या आहे त्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे. आणि येत्या काळात माझा प्रयत्न हेच आहे, आपली जी मार्केटची टाकी आहे ती आता तिचं ऑडिट पण झालंय की बाबा ही टाकी पाडली पाहिजे, तर नवीन टाकी बांधली पाहिजे का जी आपल्या प्रभागाच्या सोयीने राहील. ती टाकी जर रात्री भरली तर रात्रीच पाणी सोडावं लागतं, कारण ती सकाळपर्यंत पाणी गळून जातं. अशी तिची परिस्थिती आहे. जे आहे ते साधन सामग्रीवरती आपण काम करण्याचा प्रयत्न केला. पण येत्या काळात जर स्वतःला सभागृहात जाता आलं तर प्रभावी भूमिका मांडून आपल्याला ती टाकी नवीन करता येईल आणि कोणत्या भागात ठेवली तर पाणी सर्वांना प्रेशरने जाईल असं मला वाटतं आपण केलं पाहिजे. आणि काजीपुरा भागातही अशीच परिस्थिती होती पाण्यासंदर्भात की वर्षानुवर्ष 2-3 गल्ल्यांमध्ये पाणी जातच नव्हतं. मी असं म्हणणार नाही 100% प्रश्न सॉल्व्ह झालाय, पण मी माझ्या परीने 100% प्रयत्न केलाय. बऱ्याच अंशी हा प्रयत्न यशस्वी झालाय की काजीपुऱ्यामध्ये जे 2 भाग होते त्याचे 3 भाग केले, लोंढे गल्ली आंबेडकर नगरमध्ये 1 भाग होता त्याचे 2 भाग केले.
हे भाग वाढवले. त्याचं कारण लोकवस्ती दाट आहे बरोबर. आणि दाट लोकवस्ती म्हणजे नळांची संख्या जास्ती आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे प्रेशरने पाणी जावं म्हणून आपण भाग वाढवून आणि प्रेशर कसं निर्माण होईल आणि पाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत कसं जास्त मिळेल, कसं. कारण दिवसागणिक ही गरज वाढत चालली. त्या बरोबर. हिशोबानेच आपण नियोजन केलं बरोबर. पाहिजे. आता भाऊ, जसं तुम्ही बोललात की पाण्यासाठी तुमचे जे एक प्रयत्न आहे ते प्रयत्न तर चालू आहे व तुम्ही ते प्रयत्नही करता, पण बरेच वेळेस पाण्याची जी आपण एक क्वालिटी म्हणतो किंवा पाण्याची जे स्वच्छतेचे बरोबर. बरेच एक गोष्टी आहे की जे नागरिकांकडनं मला ऐकण्यात आलं की पाणी येतं टाइम टू टाइम, पाण्याला प्रेशर पण आहे. ठीक आहे, ही झाली त्याची टेक्निकलची दुसरी बाजू. बरोबर. पण पाण्याचं जे एक्झॅक्ट क्वालिटी, राईट, मग त्याच्या संदर्भात, पाण्याच्या स्वच्छतेच्या संदर्भात नो डाऊट प्रत्येकाच्या घरोघरी आज आरओ प्युरिफायर आहे, गोष्टी आहे, पण तरी पण नागरिकांना काही त्वचेचे काय म्हणू शकतो की आपण डिसीज होऊ शकतात किंवा गोष्टी, पाण्याच्या स्वच्छताच्या संदर्भात आपली काय उपाययोजना असणार आहे आपल्या प्रभागात? निश्चितपणानं तुम्ही जो मुद्दा घेतलाय तो विचार करण्यासारखा आहे आणि आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असावं या मताचा मी पण आहे आणि बऱ्याच अंशी नगरपालिका प्रशासनही त्यासाठी प्रयत्न करतं. आता जो कडवाचा प्लॅन झालाय त्याच्यावरती बऱ्याच चांगली यंत्रसामुग्री आपली बसवली, परंतु येत्या काळात जसं शहर वाढतंय, जशा गरजा वाढत आहेत, तर आधुनिकतेकडे जाऊन आपण लोकांना कसं स्वच्छ पाणी देऊ शकतो, बरोबर. त्याच्यामध्ये जी क्षार लेवल आहे ती कशी चांगली मेंटेन होऊ शकते. आणि जसं मी म्हणलं की टाक्या ज्या खराब झाल्या त्यांचं ऑडिट होऊन आपल्याला चांगल्या टाक्या आजच्या अद्ययावत कशा करता येईल, जेणेकरून पाण्यामध्ये इतर गोष्टी कशा जाणार नाही किंवा पाईपलाईनची वॉल जी सोडतात त्याला त्या वॉलचं जे काही चेंबर असतं तर बरोबर. चेंबरचं सुरक्षितता कशी राहील, कारण जे काही घाण जातीये पाण्यामध्ये जसं तुम्ही म्हणताय ते चेंबर जिथं आहे वॉल सोडायचं तिथून जाते, किंवा टाकी जर खराब असेल तर त्याला तिथं पाण्यामध्ये घाण जाण्याची हे असतं. आणि जिथनं पाणी आपलं येतंय जसं कडवा आणि दारणा, तर तिथेही काय आपल्याला उपाययोजना करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करून आपल्याला पाणी लोकांना कसं स्वच्छ देता येईल याच्यावर आपण काम करू. बघा दादा, आपण या सार्वत्रिक निवडणुकीला जेव्हा सामोरं जातोय तर मागच्या 5 वर्षात मी जसं म्हणलं की मी बेसिक्सवर काम केलं, तर बेसिक्सवर काम करता करता प्रमुख रस्ते करणं वगैरे हे, तर मी लोकांना सामोरं जाताना एक परिचय पत्र घेऊन आज सामोरं जातोय. तर हे परिचय पत्रक मी जिथं भेटतोय तिथं सर्वांना देतोय. तर ज्या बेसिक गोष्टी केल्या त्या मी त्याच्यात ठेवल्या. जसं तुम्ही विचारलं का सरकारी योजना किंवा काय, तर त्याच्यासाठी पूर्ण वेळ जनसंपर्क कार्यालय आता आपण चालू करतोय. ते ऑलरेडी आज उद्यामध्ये चालू होईल, ज्यातून प्रचाराचंही काम होईल आणि त्यानंतर निवडणुकीनंतर आपल्याला लोकांना सेवा कशी देता येईल आणि सर्व ज्या काही प्रशासनाच्या योजना आहे, शासकीय योजना आहे, त्याची इत्थंभूत माहिती नागरिकांना कशी त्या कार्यालयातून भेटेल. आणि नागरिकाचं काम हे दवाखान्याचं असू द्या, लाईटचं असू द्या, पाण्याचं असू द्या किंवा पर्सनलही काही काम असू द्या. आता मी माझा 35चा तरुण आहे की मला माझ्या बरोबर युवा वर्गाचा बी संपर्क चांगला आहे. 35 ते 50 वयोगटाचा आहे, ज्येष्ठ नागरिकांचा आहे. प्रत्येकाचे काम वेगवेगळे असतात. तर तो पर्सनली जाऊन, जसं महानगरपालिकेत काम चालतं तर नगरसेवकांचे जनसंपर्क कार्यालय असतात, तर त्या धर्तीवरती आपल्याला आपल्या गावठाणामध्येही जनसंपर्क कार्यालय करून लोकांच्या अडचणी, प्रशासनाच्या स्कीम्स ही सगळी इत्थंभूत माहिती तिथं कम्प्युटराईज वरती काही कामं करता येत असतील, लोकांचे फॉर्म भरता येत असतील, अनेकविध योजना लोकांना सांगता येत असतील, किंवा जसं तुम्ही म्हणले की आपण काय काम केलं, त्याचा काय तपशील आहे, कोणत्या योजनेतून काम आणलं, त्याचा काय खर्च झाला, तर या सगळ्या गोष्टी आपण इत्थंभूत माहिती लोकांना भेटेल असं आणि सर्व सोयीयुक्त कार्यालय आपण आपल्या प्रभागात करण्याचा माझा मानस आहे. आणि जर तुम्ही बघाल तर मागच्या 5 वर्षात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असेल, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून असून, कोविडच्या कालावधीत लसीकरणाचं असेल, तर आपण हे नियोजनबद्ध काम आधीही केलेलं आहे. आजही आपल्या प्रभागामध्ये जर घरकुल योजना जी चालू आहे किंवा टॉयलेटच्या योजना ज्या काही चालू होत्या मध्यंतरीच्या काळात, तर लोकांपर्यंत कशा पोहोचतील, मतदार मोहीमचे पण काम आपण चांगल्या पद्धतीने केलं होतं. तर अनेक गोष्टी आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि जर पर्सनली मला अजून जसं झेरॉक्सचा ओरिजिनल अशी संधी जर आपल्याला भेटली तर प्रभावीपणे आपण या लोकांचे प्रश्न सभागृहात मांडू शकतो, हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि मला जोही माणूस भेटतो त्यालाही तो आत्मविश्वास येईल, कारण काम करण्याची जिद्द आहे, प्रामाणिक मेहनत करण्याची तयारी आहे आणि लोकांचा विश्वासाच्या जोरावर आपण निश्चितपणानं या पदाला न्याय देऊ शकू, एवढा माझा तुम्हाला सांगतो विश्वास आहे. भाऊ, जसं आता तुम्ही बोललेत की तुम्ही एक जनसंपर्क कार्यालय तुम्ही उघडणार आहे एक प्रभागाच्या मध्यवर्ती जागेवरती, बरोबर. पण बरेच वेळेस नागरिकांना त्यांचे काही कामं असतात किंवा काही त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात कुठे जायला यायला किंवा फिजिकली प्रेझेंट राहायला, ती तक्रार नोंदवायला
त्यांना बऱ्याच वेळेस काही इश्यूज होतात, बरोबर. मग त्या संदर्भात आता जसं तुम्हाला माहिती आहे की डिजिटल गोष्टी सगळ्या डिजिटल चालू आहे. मग ह्या याच्यामध्ये तुम्ही जे तुमचं जनसंपर्क कार्यालय जे तुम्ही बोललात आता की आपण काही दिवसातच ओपन करतो आहे, बरोबर. मग याच्यामध्ये ते डिजिटल वाईज तुम्ही काय गोष्टी इम्प्लिमेंट करणार त्याच्यामध्ये की प्रत्येक नागरिक फक्त विथिन 1 क्लिक मध्ये गोष्टी त्या हिशोबाने होऊ शकते, याच्यावर तुमची उपाययोजना काय असते? मला तुमचं म्हणणं लक्षात आलं की आपण दिवसागणिक आधुनिकतेकडे गेलं पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. तर याच्यासाठी खूप उपाययोजना चांगली करता येऊ शकते. QR कोड सारखं माध्यम आहे. आपल्या प्रत्येकाच्या दरवाजाच्या बाहेर जर एक QR कोड लावला तर आपल्या भागामध्ये स्वच्छतेचा माणूस येऊन गेला की नाही गेला, बरोबर. आपल्या भागात लाईटची कंप्लेंट आहे का, कारण प्रत्येक जण जसं तुम्ही म्हणले तर येऊ शकत नाही, आपल्या कामाच्या ह्याच्याने समजू शकत नाही. तर QR कोडच्या माध्यमातून एक माहिती मिळेल किंवा आपण तक्रारीचा एक व्हॉट्सअप ग्रुप करू शकतो, त्याच्यावरती आपण टाकून घेऊ शकतो किंवा आम्हाला जॉईन व्हा असं पण एक लिंक पाठवून आपण लोकांना आपल्या बरोबर जोडून घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, उदय गोळे सरचा कॉन्टॅक्ट नंबर हा प्रत्येक महिलेकडे, प्रत्येक माझ्या भावाकडे, प्रत्येक बहिणीकडे आहे. मला आज नाही रात्री म्हणजे पहाटे 5ला पण फोन येतो ना, तर मी तो उचलतो आणि त्याचा अनुभव लोकांनी घेतलाय. कारण काय आहे का, हे काही खूप मोठं नगर म्हणजे हे नाही, मी आता नगरसेवक पदाला उभा राहतोय आणि मी असा माणूस आहे की जो कुणीही माणूस मला हक्काने ना अधिकाराने सांगू शकतो. तर कुणीही मला नुसता कॉल केला ना, एका क्लिकवरती मी त्यांना भेटू शकतो. आणि डिजिटलायझेशनचा निश्चितच आपण प्रयत्न करू. आणि मी जसं म्हणलं की महापालिकेच्या धर्तीवरती आपल्याला काम करायचंय आणि काम उभं करून दाखवायचंय. आदर्श प्रभाग या सिन्नर शहरामध्ये केल्याशिवाय उदय गोळे सर राहणार नाही. अनेक कामं जरी काही झाली असतील तर त्याच्याही पेक्षा जास्त कामं बाकी आहेत. आपल्याला येत्या काळामध्ये प्रभाग हा मॉडेल करायचा आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. आणि जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, जसं आज जर बघितलं शहरात तर मला असं वाटतं वायरीचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात आहे. एका दिवशी कमी होणार नाही, कारण निधी त्याला खूप मोठ्या प्रमाणात लागतो. पण जे मेन रोड आहे प्रभागातले त्याच्यावरचं वायरीचं जाळं कसं कमी करता येईल, सोलर लाईट्सचा कसा जास्तीत जास्त वापर वाढवता येईल आणि अंडरग्राऊंड लाईट्स कशा करता येईल, हा पण येत्या काळात माझा भर राहणार आहे. कारण निधी एकदाच लागेल, परंतु ज्या वायरचे मेंटेनन्स आहेत ना, स्ट्रीट लाईटचे तुम्ही बघा, 8 दिवसामध्ये स्ट्रीट लाईट आपल्याला दुरुस्ती करावी लागते, मेंटेनन्स करावे लागतात. हे जे प्रॉब्लेम आहे अलीकडच्या काळात खूप वाढत चालले. आणि जुनं गावठाण असल्यामुळे इथं लाईटचे प्रॉब्लेम मला वाटतं खूप येत आहेत. म्हणजे तुम्ही जर मला 15 दिवसापूर्वी सांगितलं लाईट चालू झाली तर तुम्ही परत पायपर्यंत पण लाईट बंद होऊन जाते. ही वस्तुस्थिती आहे, त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. निश्चितपणानं प्रशासनाच्या कालावधीमध्ये काही आम्हा लोकांचा कंट्रोल थोडासा कमी झाला. मलाही कबूल आहे का मागच्या 2-3 वर्षामध्ये लाईटचे प्रॉब्लेम आपल्याकडे खूप वाढत आहेत, पाण्याचेही प्रॉब्लेम्स वाढत आहेत. पण ज्या वेळेस प्रशासनाबरोबरच आपली नगर परिषदेवर बॉडी येते, आपल्या गावातल्या लोकांची तिथं पकड येते, तर त्यावेळेस काम सुरळीत चालतं. किंवा त्याच्यावरती जसं आपण मेंटेनन्सचा भाग म्हणतो का, एक योजना चालू आहे आणि दुसरी योजनाही चालू आहे, तर कडवा आणि दारणा 2 योजना चालू आहे. तर मला वाटतं ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस 1 महिनाभरातून एक योजना आपण मेंटेनन्सला घ्यायची. आताच्या काळात ती कुणीतरी सांगणारा असावं लागतं ना, तर ती गोष्ट आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टींची कमतरता या मागच्या 3 वर्षात भासली आहे. 15 किंवा 16 त्या याच्यामध्ये आपला तालुका हा प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. बिकॉज लाईक आपले जे बरेच पुढारी आहे त्यांनी एक त्यांचा प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे, प्रत्येकाचा आहे. तर त्या याच्यामध्ये जसं सपोज त्या हिशोबाने तुमच्या काय एक उपाययोजना असतात, जसं तुम्ही बोललेत की एक मॉडेल प्रभाग म्हणून अख्ख्या सिन्नर याच्यामध्ये माझा प्रभाग क्रमांक 5 हा दिसून यायला पाहिजे, बरोबर. मग त्या याच्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहे का जे तुम्ही आता पुढच्या कालखंडामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट बघा? मागच्या 5-7 वर्षाच्या काळात आपण बेसिक्स वरती जास्ती भर दिला की बरीच पोकळी असताना मुख्य रस्ते जे आहे प्रभागातले ते 100% आपण मार्गी लावले. त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये सर्वच गटारी जवळपास या ओपन होत्या. ती कालानुरूप त्याची गरज होती का बंदिस्त होणं गरजेचं आहे, जेणेकरून दुर्गंधी, आरोग्याचे प्रश्न आणि सुशोभीकरण या 3ही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आपण निवडून आल्यावरती सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे कुंभार गल्ली आणि शेटे गल्लीतला रस्ता आणि गटार. ते करत असताना आपण पहिल्या शहरातला प्रोजेक्ट केलाय की ज्याच्यामध्ये बंदिस्त गटारीसह पेव्हिंग ब्लॉक बसवले. त्याचा फायदा असा झाला दादा की गटारी बंदिस्त झाल्यामुळे तो रोड रुंद झाला, जो अरुंद होता. आणि त्या गटारीवर पेवर ब्लॉक बसवल्यामुळे ज्या गाड्या पार्क होत आहेत त्या आता पेवर ब्लॉकवर होत आहे. त्यामुळे रस्त्याची वाहतूक वाढली. आणि याआधी लोकांनी फक्त आश्वासनं दिले होते, काम केलेले होते,
मागच्या वेळेस आम्हाला लोकांचा तोच रिस्पॉन्स आला का तुम्ही सांगण्यापेक्षा काम करा, मी कृतीवर भर देणार कार्य करताय. तर कृतीतून आपण बेसिक्सवर काम केलं. मुख्य रस्ते असतील, मिनी हायमास्ट असतील, पाण्यासंदर्भात नियोजन असेल, हे आपण बेसिक कामं मागच्या 5 वर्षात केलं. पण जसा तुम्ही प्रश्न विचारला का येत्या काळात तुम्ही काय करणार, तर पहिलं बेसिक्स सोडणार नाही. बेसिक्स न सोडता वैशिष्ट्यपूर्ण कामं आपण आणणार. वैशिष्ट्यपूर्ण याचा अर्थ काय की नगरपालिकेचा नफा फंडा व्यतिरिक्त मंत्रालयाकडून काही योजना असतात, त्या योजनांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कामं आणता येतात. नागरी वस्तीमध्ये कामं करता येतात. उपनगरांमध्ये ज्या पद्धतीने ओपन स्पेसेस आहे तसे ओपन स्पेस जरी आपल्याकडे नसले तर कमीत कमी युवकांसाठी व्यायामशाळा असेल, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी गार्डन असेल, बरोबर. तर ह्या गोष्टी माझ्या विचाराधीन आहे आणि ते करणारच आहे, करून दाखवणार आहे. तर आपल्या गावाचा हा चेहरा, आपल्या प्रभागाचा जर फुले विद्यालयाच्या बाजूने बघितलं तर आपल्या गावाची एक वेस म्हणता येईल किंवा गावाचं नाक म्हणता येईल, तोंड म्हणता येईल. तर ती येण्याचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये मला गार्डन करण्याचा प्रयत्न आहे. लोकांना बसण्या उठण्यासाठी जागा करण्यासाठी ग्रीन जिम सारखा प्रोजेक्ट जिथं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं खेळू शकतात, ज्येष्ठ नागरिक बसू शकतात आणि व्यायामासाठी पण ती जागा आपल्याला वापरात येऊ शकतं. जसं त्याबरोबर अभ्यासिका, मुलांसाठी ग्रंथालय, अशा अनेकविध प्रकल्पातून आपल्याला ज्या पद्धतीने महापालिकेत काम करता येतं तसं खूप हायफाय बोलायचं करायचं काही नाही. याच्यापेक्षा कृतीतून आपण करून दाखवू आणि लोकांना तो विश्वास आहे, हा व्यक्ती आपण नगरपालिकेत पाठवला तर निश्चितपणानं आपल्या परिसरामध्ये काम करता येईल. त्याचबरोबर आपल्या परिसरात जर ओपन स्पेस नाही पण मंदिरं आहे, बरोबर, बऱ्याच ठिकाणी बसण्या उठण्यासाठी सभागृहांसारख्या जागा आहे, तर तिथं कसं सुशोभीकरण करता येईल, त्या भागाचा वापर लोकांना विरंगुळा किंवा इतर जो काही टाइम भेटतो त्याच्यात तो कसा वेळ घालवता येईल, त्या जागा अशा बनवायच्या आहेत का जिथं लोक वेळ घालवू शकतील. कारण गावठाणात ओपन स्पेस नाही ही आपली मर्यादा आहे. पण मग जे आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करून आपण कसं लोकांना त्यांचा आयुष्य जगण्यासाठी जो वेळ आपला भेटतो तो कसा चांगला वेळ घालवता येईल याच्यासाठी आपण कार्यान्वित राहणार. बरोबर हो. जसं बऱ्याच लोकांकडनं एक असं पण म्हणजे सर्वे करण्यात आला माझ्याकडनं, जो मुख्य रस्ता आहे आपण संगमनेर नाक्याकडनं आपण ज्यावेळेस मध्ये येतो फुले शाळेकडनं, तर तिथं आता नदी जाते, मान्य आहे. तो जो एरिया आहे, तो जो प्रभाग म्हणजे तो जो एरिया आहे, तो ब्रिज, तो निम्मासा काही नगरपालिकेच्या अंडर येतो, निम्मासा काही वेगळ्या बॉडीच्या अंडर येतो, बरोबर. तर तो ब्रिज बरेच दिवसापासून हा बंद अवस्थेत पडलेला आहे, बरोबर. किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चरल ऑडिट म्हणा, गोष्टी म्हणा, नो डाऊट काम हे हा काही फक्त एकटा प्रभागाचाच विषय नाही हा, पण मुख्य एरियातून जो येणारा जो रस्ता आहे आपला, बरोबर, तो आजच्या स्थितीला हा बंद अवस्थेत आहे. तर याचा आपण कशा पद्धतीत आपण हा चालू करून घेण्याच्या मागचा आपल्या याच्यात उपाययोजना काय असतात? निश्चित तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. गेली 4-8 वर्षापासून तो जो पूल आहे आपला, सरस्वती नदीचा पूल आपण म्हणतो, त्या पुलावरून आपल्या शहरातून तिथे शहरी शाळा पण आहे, विद्यार्थी जातात, विद्यार्थ्यांच्या बस जातात. त्यानंतर आपल्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तो आहे, गावात येणारा मुख्य रस्ता तो आहे. त्यामुळे गेली 4-5 वर्ष मला जेवढं शक्य होईल पावसाच्या आधी प्रत्येक वर्षी माझं नगरपालिकेत लेटर आहे, त्याचा पाठपुरावा मी केलेला आहे. त्याचबरोबर नुसतं पाठपुरावा करून न थांबता पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची मदत आपण भेटी घेतलेल्या आहे. परंतु त्याच्यात बऱ्याच अंशी अडचण ही होती की हा पूल नगरपालिकेच्या अंडर येत नाही, हा पीडब्ल्यूडीच्या अंडर येतो, हा पीडब्ल्यूडीच्या अंडर येत नाही, नगरपालिकेच्या अंडर येतो. पण मला वाईट वाटतं, हा पाठपुरावा केल्यावर खूप मला रिस्पॉन्स आला नाही, कारण त्याचा निधीची रिक्वायरमेंट खूप जास्ती होती. पण योगायोगाने आपण काळजी घेऊन तो रस्ता बंद केला होता. त्यानंतर तो पूल ढासळला, बरोबर, आणि मग तो बंद केला. आजच्या तारखेला त्या पुलाची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे. आताचे आपले तालुक्याचे आमदार यांच्या माध्यमातूनही त्याच्यात मदत झालेली आहे आणि त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. पण आता जे 4 महिन्यापासून काम बंद आहे, पूल आपण तोडायलाही घेतला, त्याचं कारण असं का तिथून मेन लाईन गेली एमएससीबीची. एमएससीबीची मेन लाईन एका दिवसात काढता येत नाही आणि एमएससीबीची लाईनच्या प्रॉब्लेममुळे ते काम आपलं सध्या स्टॉप होतं. आता जर काल तुम्ही बघितलं असेल तर काल दिवसभर लाईट नव्हती. त्याचं कारण एक का आपण त्याच्यात पर्याय काढला का ती जर लाईन काढल्याशिवाय पूल काढता येत नाही तर लाईन चेंज करण्यास ठरवलं आणि ते हायवे क्रॉसिंगची परवानगी घ्यायला वेळ लागला. तर आता काल आपण हायवे क्रॉस पण करून घेतलाय, ती लाईट शिफ्ट करून लाईट शिफ्ट झाली की लगेच ते काम चालू होईल, तो पूल पाडता येईल, नवीन काम चालू होईल. तर चांगल्या प्रकारे त्या कामाची ऑर्डर येऊन काम
लवकरात लवकर चालू होईल. त्यामध्ये मी स्वतःही पर्सनली लक्ष घालून, मला वाटतं काल एवढं इलेक्शनचं वातावरण असताना मी काल दिवसभर तिथं थांबून ती लाईट आपले MSB चे कुटे साहेब असतील त्यांच्या बरोबर राहून मी ती वेळ देऊन त्यांचा फॉलोअप घेऊन जेवढं शक्य आहे तेवढं, तर त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतोय की लवकरात लवकर ते काम मार्गी लावावं. कारण शाळेचे विद्यार्थी स्मशानभूमीकडे जाणार रोड, त्यामुळं अडचणी निर्माण होत आहे. तर निश्चितपणाने येत्या काळात ते काम पहिलं प्रायोरिटीवर मार्गी लावणार. म्हणजे जसं की आता तुमच्या वचननाम्यामध्ये बरेच मुद्दे आहेत, जसं तुम्ही आपले खासदार साहेब झाले, नामदार साहेब झाले, यांचा तुम्ही पाठपुरावा घेऊन ज्यावेळेस तुम्ही तुमचं हा कार्यकाळ चालू झाल्या आपण तुमच्याकडनं एक शब्द असं म्हणू शकतो की लवकरात लवकर ते पुलाचं आपण काम मार्गी लावणार. तुम्हाला एक सांगतो, मी असा एक कार्यकर्ता आहे, मला अपक्ष लोकांनी निवडून दिले आणि त्याचबरोबर राजाभाऊ वाजे यांचं त्यावेळेस मागच्या वेळेस जे आमदार होते आपले, ज्यावेळेस 16ला प्रणाली गोळे सर निवडून आले, त्यावेळेस भाऊंची माझी वेबलाईन खरंच चांगली आहे. त्यांची कामाची पद्धत त्याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि त्यानुसार मी भाऊंबरोबर ज्या दिवशी नगरपालिकेत सत्ता आली, निवडून आल्या भाऊंशी बोलणं करून, कारण मला लोकांनी कामासाठी पाठवलंय, माझा पूर्ण विश्वास विकास कामावर आपल्या कामावर असतो. राजकीय विचार खूप न करता मी नेतृत्वावर विश्वास ठेवून भाऊंबरोबर पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आणि उद्या पण भाऊंबरोबर प्रामाणिक काम करतोय, हे बघायलाही मिळतंय आणि त्याचा मलाही फायदा होतोय का माझं कुठलंही काम अडत नाही. मी पण त्याच्यावर लिमिट न राहता मी सर्वांबरोबर संपर्कात राहून कोणत्या पक्षाचं खूप जास्ती बंधन न घेता विकास कामासाठी ज्याच्याशी आपल्याला संपर्क करता येईल, जसं मी आता म्हणलं की आपल्या तालुक्यात नामदार साहेब काम करण्यासाठी मी कोणाकडेही जायला आज तयार आहे. काम माझ्या लोकांचं काम होणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. मग ती म्हणजे ती प्रोफेशनल बाजू आहे ना, आपण कोणाकडून काम होईल त्या प्रत्येक व्यक्तीकडे मी मुख्यमंत्र्यापर्यंत जायला तयार आहे. मला काही अडचण नाही, कारण याच्यामध्ये तो माणूस कोण आहे याच्यापेक्षा त्या पदाला आपण न्याय देण्यासाठी त्या जिथून आपल्याला निधी उपलब्ध होईल त्या प्रत्येक माणसाकडे जाऊन आपण ते काम करायला बांधील राहू, मी तुमच्या निमित्ताने सांगू इच्छितो. आता भाऊ, जसं प्रभाग क्रमांक 5 मध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी आपण जे ओपन एक प्लॉट म्हणा किंवा ओपन जे रस्ते म्हणा, त्या रस्त्यांच्या याच्यामध्ये बरेच लोक येऊन तिथे कचरा टाकतात, गोष्टी टाकतात. जसं की आपण आता खालच्या बाजूने येतो, आपण भद्रकालीपासून जेव्हा खालच्या एरियात जातो, बरोबर, तो गावात येण्यासाठी एक मुख्य रस्ता आहे, बरोबर. मग असा जर एक इमेज आपण आपल्या एक गावाचं एक म्हणतो की गावात येण्यासाठी नो डाऊट गावठाणचं तुम्ही जे बोलले की त्याचं जे काही उपाययोजना आहे, त्याचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहे ते वेगळे, हे मी पण मान्य करतो. पण एक नागरिकाचा सपोज एखादे पाहुणे येतात, ते गावातून आले, ते आले बोलतात की ही तुमची ही इतकं दुरावस्था आहे, एवढ्या गोष्टी. मग याच्यासाठी जे वेस्ट मॅनेजमेंट आहे किंवा जे लोक ओपनली येऊन कचरा म्हणूनच मी म्हटलं का संगमनेर नाक्याकडून जो आपला विषय चालू होता ते आपल्या गावाचं वेस्ट म्हणता येईल, आपल्या गावाचा चेहरा म्हणता येईल, तिथून आपल्याला प्रवेशद्वार आहे. तर मला येत्या काळामध्ये त्या भागामध्ये खूप स्कोप आहे काम करण्याचा. त्याला सुशोभीकरण केल्यानंतर शेवटी चांगली जागा असेल तर कोणी तिथं खाण करणार नाही, बरोबर. तर पहिलं सुशोभीकरण करून नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस आणून आपल्याला काम करायचंय. खुले विद्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था होऊ शकते शाळेसाठी, त्याच्या शेजारी गार्डन होऊ शकतं, त्याच्या शेजारी बरीच मोठी जागा आहे. आणि जे तुम्ही म्हणता वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे जर काम केलं, प्रत्येक गल्लीत जर गाडी गेली आणि घरातून आपण ओला आणि सुका कचरा वेगळा घेतला आणि डिसिप्लिन लावलं, थोडंसं अवेअरनेस आणला लोकांमध्ये, तर मला वाटतं ही अडचण येणार नाही. निश्चितपणानं अडचण आहे, परंतु आपण ती लोकसहभागातूनच पूर्ण करू शकतो. आणि सुशोभीकरण केलं, मला एक विश्वास आहे, चांगली जागा केली तर तिथं खराब होत नाही. त्याचा एक प्रयत्न छोटासा म्हणून मी काय केलं होतं, ही बाजू खूप वाढली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. शाळेचे मुलं जे जातात, शाळेचे मुलं जातात तर ते कचरा अशा ठिकाणी टाकायचे का तो रोडवर यायचा अक्षरशः. मी स्वतः स्वखर्चातून एक वाढदिवसाच्या वेळेस तिथं सुशोभीकरण करण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्याच्याने कमीत कमी एवढं झालं का जो कचरा रस्त्यावर येत होता तो बियाणं बंद लिमिटेड राहा. आणि आता येत्या काळात आपल्याला सुशोभीकरण करायचं. मी छोटेखानी फक्त कचऱ्याचं साम्राज्य नको व्हायला म्हणून तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न केला. त्या झाडांमुळे कचरा तिथं टाकला जात नाही आणि आता रोडवर कचरा येत नाही, ही प्रामाणिक भावना आपली होती आणि त्याला थोड्याफार प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स चांगला आलाय. अजून खूप काही करण्यासारखं आहे. निश्चितपणानं तिथं तुम्ही म्हणता त्या पद्धतीने दुरावस्था आहे, आपल्याला ती येत्या काळात करायची आहे. ओके. आता भाऊ, जसं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी काही
अनुचित घटना घडतात प्रभागामध्ये किंवा सपोज काही घरफोडीचे प्रयत्न होतात, ते काही एका वेळेस एका याच्या हिशोबाने रेकी करून काही गोष्टी घडल्या जातात, जसं की काही उपनगरांमध्ये काही गोष्टी झाल्या, बरोबर. मग याच्या संदर्भात आपल्या उपाययोजना कशा असणार? निश्चितपणानं गाव जसं वाढतंय हम्म. तशा या गोष्टी वाढतायत ती आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी आपल्याला कसं नियोजनबद्ध संपर्कात राहता येईल आणि सीसीटीव्हीचं कोपऱ्यावर कसं नियोजन करता येईल सीसीटीव्हीचा एक तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित नाही तिची केला. गरज आहे. आता बरोबर. मग ऍक्च्युली तुम्ही त्या संदर्भात सोलरवरती कसं- पण करता येऊ शकतात आणि इतरही माध्यमातून आपल्याला सीसीटीव्हीचं नियोजन करता येईल. बरोबर. आणि जे प्रमुख रस्ते आहेत हम्म. जिथून आपल्याला त्याचे सेफ्टीचा नियम करता येईल आपण बरोबर. त्याचा नियोजन आपल्या म्हणजे एक- आराखड्यात ऑलरेडी तुमच्याशी बरोबर. मग बोलताना बरोबर. सांगितलं बरोबर. की आपल्याकडे आहे. बरोबर. बोलण्यापेक्षा कृतीतून आपण कृतीतून करून दाखवू. काय होतं बरोबर. नगरपालिकेचं बजेट तेवढं नाहीये, आपण नुसतं बोलायचं बरोबर. आणि काम नाही करायचं ही माझी मानसिकता नाही. बरोबर. मला लोकांनी जबाबदारी दिली, विश्वासाने दिली, तर ती पेलवण्याची ताकद आपल्यात आहे. आपण येत्या काळात काहीतरी चांगलं करू आणि माझ्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाचा जो काही मान आहे ती एकदम गर्वाने आपण तो गावामध्ये सांगू शकेल का आमचा नगरसेवक उदय गोळे सर आहे बरोबर. आणि त्यांनी चांगलं काम करतोय, आजही करतोय, उद्याही करेल बरोबर. आणि जमिनीवरचे पाय कधी उचलणार नाही, बरोबर. एवढा मला तुम्हाला सांगायचं. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आणखीन एक जे कोणी समज नगरपालिकेचे प्रशासक आहे किंवा जे कोणी तिथली बॉडी मेंबर आहे हे बघत असाल, तुम्ही एक खूप चांगली एक संकल्पना मांडली. एक आदर्श प्रभाग म्हणून आपण एक दर वर्षाला दर महिन्याला एक ऑडिट केलं गेलं पाहिजे. त्या प्रभागात त्यांची लिस्ट निघली पाहिजे की आपले सपोज 15 प्रभाग आहे यावेळेस, नो डाऊट पुढच्या पंचवार्षिकला 15चे 20 पण होईल, कारण की सिन्नर हे वाढत चाललंय. आज महाराष्ट्राच्या आपण एक केंद्रस्थानी आहे, कारण की आपला जो जॉग्राफिकल लोकेशन प्रमाणे सुरत बडोदा हायवे झाला किंवा समृद्धी महामार्ग झाला, हे प्रमुख रस्ते जात आहेत, इन्व्हेस्टमेंट येत आहे, गोष्टी येत आहेत. तर अशा प्रमाणे जर एक आदर्श प्रभाग म्हणून एक आपण जर एक उपाययोजना चालू करू शकलो असो, तर या हिशोबाने एक म्हणजे प्रत्येकाला एक चढाओढ राहील. की जसं आता तुम्हाला माहिती आहे की जसं आपल्या महाविकास आघाडीची ज्यावेळेस सरकार होतं, तर त्या काळामध्ये एक प्रत्येक मंत्र्याचं प्रत्येक गोष्टीचं एक इव्हॅल्युएशन होत होतं. मग त्याप्रमाणे त्यांच्या रँकिंग निघत. म्हणजे याच्याने काय होईल की लोकांना पण समजेल की आपला प्रभाग कसा आहे, कुठं आहे, कशा पद्धतीत चालू राहिला. याचं मी एक तुमच्या माध्यमातून एक फक्त एक ही संकल्पना आपण नगरपालिकेत इम्प्लिमेंट करू शकू, ही एक आपण म्हणू शकतो. निश्चित तुम्ही चांगली संकल्पना मांडली आहे. तर ते महिन्याला जर झालं तर चांगली गोष्ट आहे, पण वर्षाला तरी ते व्हायला पाहिजे. मला असं वाटतं मी एक असा कार्यकर्ता आहे की मी लोकांना ज्यावेळेस आता सामोरं जातोय किंवा मी वर्षाला कॅलेंडर पण दिले, त्या कॅलेंडरवर मी मागच्या वर्षी काय केलं हे मी लोकांना ऑलरेडी सांगितलंय. का मी प्रत्येक मला वाटतं जेव्हाही मला शक्य झालं त्यावेळेस मी कॅलेंडर लोकांपर्यंत पोहोचवलंय का मागच्या वर्षभरात आपण हे काम केले, पुढच्या वर्षभरात आपल्याला ते टाकलंय, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे काय केलं. आणि आताही सामोरं जाताना मोठी आपण काय बेसिक्स केले ते केलं, आपण पाठवलंय. आणि मी तुम्हाला सांगतो कोणी इव्हॅल्युएशन करण्यासाठी आता ही तर खरी परीक्षा आहे ना. कोणी जर 2 पावलं चाललो असेल खरंच तरच लोक परत पुढच्या वेळेस आशीर्वाद देणार आहे. तर निवडणूक ही एक प्रक्रिया तीच आहे का ज्यांनी काम केलं लोक त्याच्याबरोबर राहतात, 100% लोक त्यांचा आशीर्वाद देतात आणि काम करणाऱ्या माणसाबरोबर राहतात. आणि माझी काम करण्याची पद्धत अशी, मी सर्वसमावेशक सगळ्यांना बरोबर घेऊन, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील, पहिलेचे नगरसेवक, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. मी एकला चलोरायचा कधी नारा देत नाही. मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करतो. आणि मी कोणतरी लय मोठा नगरसेवक आहे असं मला कधी करायचं नाही. सर्वांना, माझ्या मित्र परिवाराला जे माझ्या बरोबर आज आहे त्यांना सगळ्यांना विचारात घेऊन काम केलं तर काम खरंच चांगलं होईल असं मला वाटतं. आणि ज्या समस्या आहेत त्या तिथं राहणाऱ्या लोकांना माहिती, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन येत्या काळात आपल्याला काम करायचंय. आणि मेन जी समस्या आहे ती जाणून घेऊन कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्याच्यावरती उपाययोजना करायची. खूप हायपाय करण्याच्या मागे गेलो तर बेसिक्स बाजूला राहणार. बरोबर. जसं भाऊ आता ह्या पॉडकास्टच्या सांगताकडे आपण वाटचाल करत आहोत, तर ऍज अ उदय भाऊ गोळे सर हे वैयक्तिक त्यांना कामं करण्यासाठी एक जे प्रेरणास्थान आहे, प्रेरणास्त्रोत आहे, याच्याबद्दल तुम्ही काय भाष्य करू शकता? नो डाऊट प्रत्येक माणसाला एक काम करायची एक जिद्द राहते, गोष्ट राहते, पण एक कोणीतरी त्याचा एक रोल मॉडेल असतो, कोणीतरी त्याला डायरेक्शन दाखवणार असतं. तसं तुमच्या आयुष्यात हे डायरेक्शन दाखवणारे कोण? तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मी माझं बॅकग्राऊंड पॉलिटिकल नाही, राजकीय बॅकग्राऊंड नाही, परंतु राजाभाऊ वाजेंसारखा जनसेवक का ज्यांनी स्वतःही जनसेवेतून, सगळं जरी त्यांची पार्श्वभूमी राजकीय असली तर स्वतः जनसेवेपासून त्यांनी त्यांचं राजकीय कारकीर्द चालू केली.
त्यांच्या कामावर इम्प्रेस होऊन मी या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रातच म्हणेल, मी राजकीय क्षेत्रात आजही नाही उद्याही राहणार, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं एक पाऊल टाकतोय. आणि दुसरी गोष्ट, मी असा कार्यकर्ता आहे की मी माझ्या याच्यावर लिहिलंय 24 तास 365 दिवस सेवा करायचं माझे धारणा आहे. मला पूर्ण वेळ लोकांसाठी द्यायचा आहे. मी तुमच्या निमित्तानं आवाहन करेल, एकदा मला संधी देऊन बघा, एक सुशिक्षित माणसाला संधी देऊन म्हणजे बघा, ज्याला करायची जिद्द आहे, काहीतरी नवीन घडून दाखवायचा चान्स आहे, आणि एकदा माझ्या विश्वास टाकून बघा, आपल्या प्रभागामध्ये बदल घडून आणल्याशिवाय मी राहणार नाही, आणि आपल्या प्रभागाची बाजू प्रभावीपणे शासन दरबारी मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला गर्वाने वाटेल असा प्रभाग करून दाखवेल, ही माझी जिद्द आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणे हा माझा मानस आहे. एवढं बोलून मी तुम्हाला ओके, धन्यवाद उदय भाऊ, आपण आपला टाइम दिल्याबद्दल व आपण आपल्या इथे येऊन आपले विचार मांडले की एक्झॅक्ट प्रभाग क्रमांक 5 साठी तुमचे काय उपाययोजना असणार आहे. जे श्रोते हे पॉडकास्ट बघत आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये, यांना प्रत्येकाला उदय भाऊंचं एक्झॅक्ट त्यांचे विजन काय, मिशन काय, हे सगळं कळून येईल. व ह्या हिशोबाने आपण एक मतदार म्हणून आपलं मत योग्य माणसाला जावं हे आपण एक बघू शकतो, बरोबर. व मला ह्या माध्यमातून परत आणखीन एक रिक्वेस्ट करायची आहे, प्रत्येक जे काही कॅन्डिडेट आहे, जे उभे राहणार आहेत, त्यांचे विजन काय, मिशन काय हे तुम्ही सांगण्यासाठी तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात. व त्या हिशोबाने आपण पुढचे जे वाटचाल आहे आपण एक उपाययोजना करू शकतात. व आपल्याला हा प्रयत्न आवडला असेल, आपल्या सिन्नर मंथन या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता व नोटिफिकेशन चा जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून आपण अपकमिंग व्हिडिओसाठी आपण राहू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.